अस्पृश्य म्हणून आणि अस्पृश्य म्हणूनच आपण जगलो, अडचणीतच दिवस काढले आपल्या वाडवडिलांनी, आपल्या पूर्वजांनी. आत्ताच्यापेक्षा जास्त अडचणी, आता तरी आपल्याला काहीतरी आहे बसायला, निवारा. त्यावेळेला कशी अवस्था होती जुन्या लोकांना माहिती आहे, कसे दिवस होते आपले. आता तरी थोडंसं बरं आहे, परंतु तरी सध्या आपल्या अडचणी संपलेल्या नाहीत. आणि अशा अडचणीतून आपण वाट काढतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या आणि आता धार्मिकदृष्ट्या, धम्माच्या दृष्टीनं. बाकीच्या प्रांतात आपण हळूहळू पुढे चाललोय, नाही असं नाही. म्हणजे अगदी पूर्वीसारखी उपासमार नाही आहे ना. खाण्यापिण्याची वाणवा आहे असं काही नाही, कपडा लत्ता नाही असं काही नाही, निवारा व्यवस्थित नाही असं काही नाही. म्हणजे जगण्याची साधनं आहेत आपल्याकडे व्यवस्थित, अन्न वस्त्र निवारा ते आहे आपल्याकडे. बाबासाहेबांनी आपल्याला ह्या मार्गावर आणलं, म्हणजे बाबासाहेबांनी आपल्यासाठी काम केलं. बुद्ध धर्माच्या मार्गावर आणण्याच्या अगोदर त्यांनी बाकीच्या गोष्टींवर काम केलं, सामाजिक पातळीवर काम केलं, शैक्षणिक पातळीवर काम केलं, नंतर राजकीय पातळीवर काम केलं आणि शेवटी धर्माच्या पातळीवर काम केलं. वेगवेगळ्या पातळीवर त्यांनी काम केलं, त्या क्षेत्रात आपली प्रगती झाली, आपले लोक शिकले सवरले. त्यातून काही लोक शहाणे झाले की नाही हा वेगळा मुद्दा आहे. जसं बाबासाहेब म्हटले, शिकले, पण शिकलेल्या लोकांनी जास्त अडचणी निर्माण केलेल्या आहेत. कधी कधी साध्या लोकांनी, अडाणी लोकांनी नाही जास्त अडचणी निर्माण केल्या, पण शिकलेल्या लोकांनी जास्त अडचणी निर्माण केल्या. अजून एक खंत त्यांनी जाता जाता बोलून दाखवली की माझ्या ग्रामीण भागातल्या बांधवांसाठी मला जे काही करायचं होतं ते मला करता आलं नाही, ही एक खंत त्यांच्या मनात होती. आणि मला वाटतं त्यांच्या मनातली जी खंत आहे ती आपण थोडीशी लक्षात घेतोय. आता आपण या ग्रामीण भागामध्ये आपण हे काम करतोय. आपण ग्रामीण भागामध्ये काम करतोय म्हणजे बाबासाहेबांनी ज्या गोष्टीला महत्त्व द्यायला सांगितलं ती गोष्ट आपण करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आपण आपलं काय म्हणतात, आपलं कर्तव्य पालन करण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्याचाच हा एक भाग आहे. म्हणून आता एवढ्या अडचणीत, आता हे आमच्या दृष्टीने अडचणीत, तुम्हाला हे सवयीचा असेल हा भाग, हा परिसर, पण आम्हाला तर तिथून फाट्यावरून येताना तर आम्हाला लोक कसे जात असतील आणि कसे येत असतील, ज्यांना काही साधनं नाही ते कसे ये जा करत असतील, कसे त्यांची उपजीविका चालत असेल, कसा बाजारहाट चालत असेल, आजारी पडल्यावर ते लोक दवाखान्यात कसे जात असतील, हे सगळ्या गोष्टी त्या खुर्च्या काढा, तिथल्या खुर्च्या काढा, त्या सगळ्या गोष्टी आमच्यासारख्यांच्या मनात येतात की लोक कसे वाट काढत असतील याच्यात. तर ते आहे, सगळ्यांना अडचणी आहेत, सगळ्यांना जगताना सगळ्यांनाच अडचणी येतात, नाही असं नाही. परंतु आपल्या समाजाला, आपल्या लोकांना विशेष अडचणीतून जावं लागतं. पूर्वी जास्त जावं लागायचं, आज जरा कमी जावं लागतंय. पुढचा एक काळ असा येईल की ह्या अडचणी संपाव्यात अशी अपेक्षा आहे, या अडचणी संपाव्यात अशी अपेक्षा आहे. त्याला विरोधक आपल्याला हे करतील, आडकाठी घालतील, हा एक हे वास्तव पण आहे. आत्ताची जी परिस्थिती आहे, थोडीशी समाजामध्ये, लोकांमध्ये भयग्रस्त अवस्था जी आहे ती वाट थोडीशी अडवली जाते, प्रगतीची वाट अडवली जाते. परंतु आपण जे पाहू ते बाबासाहेबांकडे पाहू. बाबासाहेबांच्या काळात काहीच फॅसिलिटी नसताना, काही सोयी नसताना बाबासाहेबांनी एवढं मोठं काम केलं. त्यावेळेला तर सुशिक्षित लोक नव्हते, अडाणी लोक होते, तरी सुद्धा त्या लोकांमध्ये उत्साह, चैतन्य निर्माण करून त्यांनी चळवळ उभी केलेली आहे. शिकलेले लोक, शिकलेले पण कळतही नव्हतं बाबासाहेब काय म्हणतात तेच कळत नव्हतं. काय म्हणतात ते, कोणती गोष्ट सांगतायत ते नेमकं तेही कळत नव्हतं. पण तरी बाबासाहेबांनी आटापिटा करून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तो जो समजावून सांगण्याचा प्रयत्न केला
त्याला काय म्हणता येईल एका शब्दामध्ये, असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्याला म्हणतात, लोकांना त्यांनी जागं केलं. जागं केलं. आपण कोण आहोत, आपण काय आहोत, आपण कसे जगतो, काय खातो, काय पितो, कसे राहतो, कसं बोलतो, आपली परिस्थिती काय. आणि अस्पृश्य लोकांसमोर बोलताना तर ते पहिली जाणीव करून द्यायची, तुम्हाला शिवत नाही म्हणजे काय. तुम्ही कधी विचार केलाय का ते म्हणायचे, लोकांना म्हणायचे तुम्ही कधी विचार केला का तुम्हाला शिवत नाही म्हणजे काय. तुम्ही कधी विचार केला का तुम्हाला महारवाड्यात का राहावं लागतं, गावाच्या बाहेर, वेशीच्या पलीकडं किंवा गावाच्या सीमेच्या पलीकडं. तुमचा जो कामधंदा आहे तो अशा प्रकारचा काय कामच नव्हतं. शेती वेती बाकीचं काय नव्हतं, फक्त जागल्याचं काम करायचं किंवा आहे ना गावाचं संरक्षण करायचं, निरोप द्यायचे, लाकडं फोडायची आणि ते देतील ते खायचं. आणि बाबासाहेब या गोष्टीला देऊन लोकांना जागं करायचं, ह्या गोष्टी सांगून लोकांना जागं करायचं. तुम्हाला कळते का तुम्ही कसं जगताय ते. तर असं म्हणल्याबरोबर आजही आपल्याला त्यांचे शब्द आठवले, नुसते ऐकले. आता तिची परिस्थिती नाही, पण जरी जुन्या काळातले शब्द ऐकले तर जुन्या लोकांना तर लगेच ते लक्षात येईल का काय होती परिस्थिती. पण नवीन लोकांनी सुद्धा ते शब्द ऐकले तर नवीन पिढी पण भानावर येते, नवीन पिढी पण जागी होते का आम्ही कसे जगले, आमचे वाडवडील कसे राहिले, त्यातून आम्हाला कसं शिकवलं, कसा मार्ग दाखवला. तर हे लक्षात घेतल्यावर नवीन पिढी पण पेटून उठू शकते, जागी होऊ शकते. पण आपली एक थोडीशी आपला दुर्गुण आहे, सगळ्यांचाच असतो तो. पण आपला दुर्गुण असा आहे की आपल्याला असं वाटतं की नाही ते जुनी मळी कशाला उकरून काढायची आणि जुनं कशाला सांगायचं आणि कशाला मुलांना त्या गोष्टी त्यांच्या मनात घालायच्या. आणि मुलं पण म्हणतात ते तुमचं दुखणं तुम्ही आम्हाला कशाला सांगता, झालं ते गेलं, आता कुठं ते दिवस राहिले सांगतात, अशी मुलं पण म्हणतात. पण ज्यांना ह्या गोष्टी ज्यांना समजतात याचं महत्व, हे एका दृष्टीने त्यांचं बरोबर आहे, जुनं सांगून काय उपयोगाचं नाही. परंतु जुनं सांगितल्याशिवाय भान पण येत नाही. म्हणजे आई वडिलांनी काय भोगलं आणि त्यांच्या आई वडिलांनी काय भोगलं हे तुम्ही सांगितल्याशिवाय कसं कळणार आहे. तर त्यांना ते पटो किंवा न पटो आपल्याला ते सांगणं भाग आहे. त्याच्यामुळे आपली पुढची पिढी ही जागी होईल, जागृत होईल. फक्त अडचणी सांगून जागी नाही होणार, त्याच्या पुढं आणखीन काहीतरी करावं लागेल. ती पुढची जी गोष्ट आहे ती बुद्धाशी संबंधित आहे. बुद्ध बाबासाहेबांनी दिला आपल्याला, हे काय वेगळं सांगायला, त्यांच्यामुळे आपण ह्या मार्गावर आहोत. पण बुद्धच का दिला, काय बुद्धाकडे असं. बुद्धाबद्दलची आपल्याकडं 90% माहिती चुकीची आहे. 90% जास्त, त्याच्यापेक्षा जास्त चुकीची आहे. ती माहिती बाबासाहेबांनी करेक्ट करून म्हणजे त्याच्यात सुधारणा करून व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केला. त्या गोष्टी बुद्ध आणि त्यांच्या धर्मामध्ये आहे, त्यांच्या पुस्तकात आहे. पण तो ग्रंथ लिहिला तो त्यांच्या हयातीत प्रसिद्ध झाला नाही, प्रकाशित झाला नाही. तो ग्रंथ लिहून ठेवला. नंतर 14 ऑक्टोबर 56 त्यांनी दीक्षा घेतली, त्याला जोडूनच काही दिवसात, आणि 6 डिसेंबरला गेले.
म्हणजे 7 आठवड्यात गेले. 7 आठवड्यात गेल्यामुळे त्या ग्रंथात काय लिहिलं आणि त्यांना जे बुद्ध सांगायचे होते ते काय होते नेमके, हे आपल्यापर्यंत आजपर्यंत पोहोचलेलं नाही असं मला वाटतं. अजूनही नाही पोहोचलं. आपल्यापर्यंत काय आलंय, नमो तस्स भगवतो अरहतो, श्रीशरण, पंचशील, बुद्धपूजा, मग आपण निर्माण केलेल्या काही गाथा म्हणजे काय म्हणतात भीमशरण, भीमस्तुती, हे सगळं ठीक आहे. आणखीन काय परित्रा असेल किंवा आणखीन, तर आपण सामाजिक पातळीवर आपण त्या गोष्टी अडॉप्ट केल्या, म्हणजे जुळव त्याच्यामध्ये आपण घेतल्या. म्हणजे बौद्ध पद्धतीनं आपण लग्न लावतो, बौद्ध पद्धतीनं नामकरण करतो, बौद्ध पद्धतीनं मयत करतो, बौद्ध पद्धतीने जलदान करतो, पुण्यानुमोदन करतो, बौद्ध पद्धतीने गृहप्रवेश करतो. याच्या पलीकडे आपण गेलो नाही. म्हणजे आपण अजून फक्त बौद्ध धर्माच्या कर्मकांडापर्यंत आहोत. हे सगळं, आणि आता 68 वर्ष झाली, नुकतीच 68 वर्ष पूर्ण झाली आता बौद्ध बनून. 68 वर्षात आपण त्या मनानं फार काय काम नाही करू शकलो. फक्त ह्या गोष्टी करू शकलो बौद्ध धर्माच्या बाबतीत. बाकीच्या गोष्टी ज्या चालल्या त्याचा आपल्याला सगळ्याच गोष्टीचा विचार करू शकत नाही आपण. राजकारणाचा किंवा समाजकारणाचं काय चाललंय, आपलं भवितव्य काय, आर्थिक भवितव्य काय, या गोष्टी तर वेगळ्याच आहेत. पण बौद्ध धर्माच्या बाबतीत आपण 68 वर्षात फार काय करू शकलो नाही. का करू शकलो नाही, त्याचं एकमेव कारण आहे, ते म्हणजे बाबासाहेब लवकर गेले. ते जर आणखीन म्हणजे 14 ऑक्टोबर 56च्या धर्मांतरानंतर ते आणखीन 5 वर्ष 10 वर्ष जर थांबू शकले असते, राहिले असते, जिवंत असते, तर आजची आपली परिस्थिती वेगळी असते. त्यांनी आपल्याला बुद्ध धर्म नीट समजावून सांगितलं असतं. त्यांना समजावून सांगता नाही आला, वेळच नाही मिळाला. त्यांनी लिहून ठेवला. जायच्या आधी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्थापन केली, पण त्यांनी ती सुरुवात नव्हती केली, ती इतरांनी केली. इतर लोक चालवतात ते. पण बाबासाहेब असताना बाबासाहेबांनी काही नियम पण दिले, त्याच्या काही 10 कलमं दिली, सगळं ठीक आहे. परंतु त्या 10 कलमाप्रमाणे काम चालतंय का आता, आपल्याला त्याचं पुनरावलोकन करण्याची गरज आहे. आपण त्यातलं किती काम करतो. शाळा काढा, तौलनिक धर्माच्या अभ्यासाला महत्व द्या, किंवा काय म्हणतात छापखानी काढा, किंवा दीक्षा, नवीन प्रकारचा काय भिक्षू वर्ग, बऱ्याच गोष्टी त्यांनी दिल्या. 10 कलमाचा पाठ असतील आता आपल्या. मंदिर निर्माण करणे म्हणजे विहार निर्माण करणे. आपण ते करू शकलो नाही, कारण ते कसं करायचं त्याची रचना आपल्यापर्यंत नीट पोहोचली नाही बाबासाहेब नसल्यामुळं. पण त्यांनी बुद्धाकडे जे बोट दाखवलं ते केवळ एका धर्मातून बाहेर पडायचं, दुसऱ्या धर्मात जायचं याच्यासाठी नाही दिलं. हे मात्र आता पक्का लक्षात घेतलं पाहिजे. केवळ कर्मकांड करण्यासाठी हे कर्मकांड सोडायचं आणि ते कर्मकांड करा एवढ्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध धम्म नाही दिला. बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिला की याच्यासाठी दिला, माझी माणसं माणसात आली पाहिजेत, माझी माणसं माणुसकीने जगली पाहिजेत, माणसात आली पाहिजेत, माणसासारखी वागली पाहिजेत. त्यांचा खऱ्या अर्थानं उद्धार उत्कर्ष झाला पाहिजे. फक्त खाऊन पिऊन सुखी झालेला माणूस मोठा नाही होत. त्याची वैचारिक उंची वाढली पाहिजे. समाजाबद्दलची आत्मीयता निर्माण झाली पाहिजे. माझे लोक, माझा समाज, आणि मला त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही जी भावना जशी बाबासाहेबांच्या मनात होती आणि बाबासाहेबांच्या त्या काळातल्या पिढीच्या मनात होती, ती आज नाही. आणि बाबासाहेबांना ते पाहिजे होतं. म्हणजे बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं लोकांना जागृत केलं, परिस्थितीची जाणीव करून दिली, जगण्याची जाणीव करून दिली,
त्यांची अपेक्षा ही होती की पुढच्या पिढीने ते काम करावं. ते काम त्यांना स्वतःला ते पूर्ण करता आलं नाही. सुरुवात करून दिली, फार जबरदस्त सुरुवात करून दिली, पण ते जे पुढं न्यायचं होतं ते काम, ते त्यांना आयुष्य न मिळाल्यामुळं करता नाही आले. म्हणून आपल्याला थोडीशी अजूनही धडपड करावी लागते. काय करायचं नेमकं. माझ्या लक्षात जी गोष्ट आलेली आहे ती गोष्ट या ठिकाणी बोलण्यासाठी मी आलेलो आहे. आणि ते तुम्हाला नवीन अशातला भाग नाही. आता मी आतापर्यंत जे बोललो तेच बोललो, जे आपण करतोय ते. परंतु जागृती म्हणजे नेमकं काय, लोकांना जागं केलं म्हणजे काय केलं नेमकं, आणि जागं करून लोकांमध्ये ज्या लोकांना थांबायचं त्यांनी थांबू शकता, ज्यांना कामं आहे त्यांनी जायचं असेल तर जाऊ शकता तुम्ही. कारण कसं आहे, आता तुमचे जे काही घरातली कामं आहेत, व्यवहारातली कामं आहेत, तर जागृतीमुळं काय झालं, ह्याचं म्हणजे काय झालं नेमकं, लोक पेटली म्हणजे काय झालं. त्या काळात लोक पेटली आणि चळवळ करायला लागली आणि सगळे उलथापालथ झाली. त्याला लोक चाट पडले, इतर लोक चाट पडले, यांच्याकडे काहीच नाही, यांची खाण्यापिण्याची वाढवा, यांना नीट घरं नाही, त्यांना नीट कपडे नाहीत. आणि हे लोक बाबासाहेब म्हणले चला महाडला का जातात, पाण्याचा सत्याग्रह करतात, नाशिकचा सत्याग्रह करतात, मंदिराचा सत्याग्रह करतात, शिका म्हटलं गेले शिकायला सुरुवात करतात. म्हणजे कसं झालंय, जागृतीमुळे काय होतं याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. म्हणून आपण जे काम करायला पाहिजे ते त्या पातळीवर ते करायला पाहिजे. तसे लोक आता नाहीत, जनजागृती करणारे लोक नाहीत. जनजागृती करणारे लोक नाहीत. लोक कसे निर्माण झाले, ती मानवी प्रवृत्तीच आहे. ती माणूस आधी स्वतःच पाहतो. स्वार्थ हा माणसाच्या जन्माबरोबर आलेला आहे, प्रत्येक प्राण्याबरोबर. त्यामुळे मी आधी माझं पाहिजे, पण बाबासाहेबांच्या काळात जसं माझं पाहिजे पण माझ्याबरोबर इतरांचं पाहिजे. जसं बाबासाहेब म्हणले ना, आपल्याबरोबर जगाचाही उद्धार करू. किती मोठा संदेश आहे. आपल्याबरोबर जगाचाही उद्धार करू, हा त्यांचा संदेश. आपल्या मनात तसं नाही पटकन येत. आपल्याबरोबर जगाचा सोडा, आपण समाजाच्या